ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये मेडिकल टेस्ट नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कामाला सुरुवात। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसाठी प्रशासनासोबत आणि फडणवीसांसोबत ऑनलाईन बैठक। वर्षा बंगल्यावरती शिवसेनेच्या आमदारांसोबत एकनाथ शिंदेंची खलबतं। शपथविधीपूर्वी शिवसेनेच्या मागण्या पूर्ण झाल्या का याचा सस्पेन्स कायम। एकनाथ शिंदेंच्या आजारपणाचे चुकीचे अर्थ काढू नका, गुलाबराव पाटील यांचं आवाहन। शिंदे स्थिरस्थावर झाल्यावर सवाल उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देऊ, शंभूराज देसाई यांचा इशारा। शपथविधी 5 डिसेंबरला हे बावनकुळेंच्या ट्विटवरून समजलं। माजी मंत्री उदय सामंत यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। काल केसरकरांनी आळवला होता नाराजीचा सूर। कालच्या दुराव्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानावरती शपथविधी सोहळ्याचा एकत्र आढावा। हम साथ साथ हे दाखवण्याचा प्रयत्न। अजित पवार यांच्या दिल्ली वारीचं कारण एबीपी माझाच्या हाती। स्ट्राईक रेटच्या आधारे राष्ट्रवादीची मंत्रिपदाची मागणी। भाजप श्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष। भाजपचं सरकार आलंय, आता मारवाडीतून बोला। गिरगावमधल्या दुकानदाराची महिलेवरती दादागिरी। मारवाडीमधून बोलण्याचा आग्रह धरणाऱ्याला मनसैनिकांनी दिला चोप। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी। हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं पोहोचवण्याचं ठाकरेंचे आदेश। स्वबळावरती लढण्याचा माजी नगरसेवकांचा सूर। दिल्लीतली महाशक्तीच राज्यामध्ये खेळ करते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये भांडणं लावण्याचा भाजपचा प्रयत्न, राऊतांचा दावा। जिथे असशील तिथून उचलून आणू, मोहित कंबोज यांचा ट्रोलर गजाभाऊला थेट इशारा। बापाचं राज्य आहे का, अंबादास दानवेंचा प्रतिसवाल। महिला कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन लैंगिक छळ रोखणाऱ्या पॉश कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सुप्रीम कोर्ट आक्रमक। 31 डिसेंबरपर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश। लसूण आणि शेवग्याच्या शेंगांचे दर 400च्या पार। किरकोळ बाजारामध्ये लसूण 150 रुपये पाव किलोला, तर शेवग्याला मोजावे लागतात 100 रुपये। बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी अति धोकादायक यादीमध्ये। खाद्य सुरक्षा विभागाचा मोठा निर्णय। पाण्याचा आणि पाणी विकणाऱ्या कंपन्यांचं ऑडिट होणार। रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं आज शिवाजी पार्कमध्ये लोकार्पण। भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राहणार उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।